आज आपण परमेश्वर हृदय पारखितात या उपदेश शीर्षकासोबत बायबलच्या द्वारे परमेश्वरच्या वचनांचा अभ्यास करणार आहोत. नीतिसूत्रे अध्याय 17 मध्ये असे लिहिले नाही का, रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदय पारखितो. या आपण पवित्र शास्त्र खोलूया आणि तो अध्याय वाचूया. नीतिसूत्र अध्याय 17 वचन 3 असे म्हणत आहे, रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर काय पारखितो? परमेश्वर हृदय पारखितो. परमेश्वराच्या सर्व वचनांमध्ये ते शिक्षण आहे जे आपल्या हृदयांना पारखतात. कधीकधी परमेश्वराच्या वचनांमध्ये अशा शिकवणी असतात ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात की आपण खरोखर त्यांचे पालन करू शकतो काय. परमेश्वराच्या वचनांचे पालन करणे, त्याला अभ्यासात आणणे आणि अडचणींवर विजय मिळवण्यासाठी खूप धैर्याची गरज आहे, खूप कष्टाची गरज आहे आणि खूप प्रयत्नांची गरज आहे. यासाठी बायबल म्हणते, रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदय पारखितो. एक दृश्य आहे जिथे परमेश्वर आपल्याला दाखवितात की कसे ते आपल्या हृदयाला पारखतात आणि शुद्ध करतात. या दृश्याला रानातील 40 वर्ष म्हटले जाते. इस्रायल लोकांनी रानात जो 40 वर्षाचा कालावधी घालवला तो आपल्या विश्वासी जीवनासाठी एक सावली आणि उदाहरण आहे. तेव्हा परमेश्वराने त्यांना का रानामध्ये 40 वर्ष चालविले? परमेश्वराला काय पारखायचे व शुद्ध करायचे होते? परमेश्वर नेहमी त्यांच्या हृदयाला पारखून शुद्ध करू इच्छित होते. जेव्हा पण परमेश्वराने त्यांच्या हृदयाला शुद्ध केले तेव्हा परमेश्वराने त्यांना कोणत्या वातावरण ठेवले? काही लोकांना आपल्या नाजूक शरीराला मजबूत बनवण्यासाठी खूप कठीण प्रशिक्षणातून जावे लागते. प्रशिक्षणादरम्यान नेहमी यातना व कठीणपणा असतो. प्रशिक्षण त्याप्रमाणे असले पाहिजे कारण ते इतर लोकांसारखे जीवन जगून त्यांना जे हवे ते प्राप्त करू शकत नाही. साधारणपणे लोक जास्त वजन उचलत नाहीत, पण जे लोक आपले स्नायू व शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते मुद्दामहून जड वस्तू उचलतात किंवा ते दररोज जड वस्तू घेऊन उठ्या बैशा मारतात. या प्रकारचे लोक इतर लोकांच्या तुलनेत ताकदवान होण्यासाठी व्यायामाची सवय लावतात. म्हणून परमेश्वराने काय म्हटले की ते आपले हृदय पारखण्यासाठी व शुद्ध करण्यासाठी आपल्याला काय देतील? प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिलेल्या नोंदीनुसार स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला काय उचलले पाहिजे? आपल्याला पुष्कळ संकट सोसावे लागतील. सर्व लोकांनो, जर आपण परमेश्वरावर विश्वास करतो तर आपल्यासाठी एक सोपा मार्ग उघडला नाही पाहिजे का? येशूने काय म्हटले आहे की त्यांच्या मागे चालण्यासाठी आपल्याला काय उचलले पाहिजे? त्यांनी म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जर आपण परमेश्वरावर विश्वास करतो आणि परमेश्वराच्या मार्गांचे अनुकरण करू इच्छितो तर आपल्याला आपला वधस्तंभ उचलला पाहिजे. याचा अर्थ असा नाही का की आपल्यालाही कष्ट आणि दुःखाच्या मार्गावर चालले पाहिजे? मग परमेश्वर आपल्याला कष्ट का देतात? काही लोक विचार करू शकतात की आपण खूप पैसे कमवले पाहिजे, आपल्याला शाळेमध्ये चांगले गुण मिळाले पाहिजे, आपले कुटुंब समृद्ध झाले पाहिजे कारण आपण परमेश्वरावर विश्वास करतो. जरी आपण परमेश्वरावर विश्वास करतो, कधी कधी आपल्याला अडचणींचा, दुःखांचा आणि अनपेक्षित परिस्थितीचा सामना करावा लागतो. जरी आपण परमेश्वरावर विश्वास करतो तरी या गोष्टी का होत आहेत? याच्या मागे एक कारण आहे. बायबल म्हणते, रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदय पारखितो. जर आपल्याला फक्त चांगली परिस्थिती दिली गेली तर काय आपल्याला कधी शुद्ध होण्याची संधी मिळू शकते? परमेश्वर आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये टाकून आपल्या हृदयाला पारखितात व शुद्ध करतात आणि पाहतात की आपण त्या कठीण परिस्थितीवर कसा विजय प्राप्त करतो. याशिवाय परमेश्वर त्या परिस्थितीद्वारे स्वर्गीय संततीची निवड करतात. दाविदाच्या वडिलांकडे जरी 8 पुत्र होते, पण परमेश्वराने म्हटले, पहिला पुत्र अलियाब तो नाही ज्याला मी निवडले आहे.
दुसरा पुत्र पण नाही, तिसरा पुत्र पण नाही. जेव्हा शमूएल राजा शौलाच्या जागी दुसऱ्या राजाची निवड करण्यासाठी गेला, तेव्हा त्याने पाहिले की इशयाचे पुत्र देखणे, सभ्य आणि धिप्पाड होते. तथापि परमेश्वराने त्या सर्वांना असे म्हणून नाकारले, हाही नाही, तोही नाही. तेव्हा शमूएलाने दाविदाचा बाप इशायाला विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत का? इशायाने उत्तर दिले, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो शेरडे मेंढरे राखीत आहे. शमूएलने म्हटले, त्याला बोलवणे पाठवून आण. यामुळे दाविदाला घरी आणण्यात आले. जेव्हा शमूएलाने दाविदास पाहिले, तर तो एक लहान मुलगा होता, जो चांगल्या प्रकारे तयार झालेल्या व धिप्पाड दिसणाऱ्या आपल्या मोठ्या भावांच्या विरुद्ध होता आणि त्याच्या तोंडावर अजूनही लहान मुलासारखी लव होती. जेव्हा शमूएलाने इशायाच्या सर्वात मोठ्या पुत्राला पाहिले, तेव्हा त्याने विचार केला, परमेश्वरासमोर असलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. तथापि परमेश्वराने म्हटले, मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. बाहेरचे स्वरूप आणि हृदय कधी कधी एक असू शकते, पण बऱ्याचदा असे होत नाही. याच कारणास्तव परमेश्वराने दाविदाला निवडले आणि शमूएलास म्हटले की उठ, त्यास अभिषेक कर, कारण की परमेश्वराने दाविदाचे हृदय पाहिले आणि त्याच्या विश्वासाला मोठे मानले. हे तुमच्या आणि माझ्यासाठी पण लागू होते. आपल्याला याबद्दल विचार केला पाहिजे आणि स्वतःला विचारले पाहिजे, आपले बाहेरील स्वरूप कसेही असो, दाविदाप्रमाणे आपले हृदय परमेश्वराला आनंद देणारे आहे का? आणि दाविदासारखे उभे आहोत का, जो योग्य गणला गेला होता? 1913 मध्ये अमेरिकेमध्ये पोलियाना नावाची एक कादंबरी प्रकाशित झाली होती. या कादंबरीमध्ये पोलियाना नावाची एक छोटी मुलगी होती. या छोट्या मुलीने आपले जीवन एक खेळ खेळून जगले होते, ज्याला आनंदी खेळ म्हटले गेले होते, ज्यामध्ये प्रत्येक परिस्थिती आनंदी राहण्यासाठी काही ना काही शोधण्याचा समावेश होता, जरी परिस्थिती कितीही निराशाजनक असो. कादंबरीतील मुलगी पोलियाना सकारात्मकतेचे दुसरे नाव आहे. उदाहरणार्थ, कादंबरीमध्ये तिला आपल्या कठीण परिस्थितीमुळे एका पोटमाळ्यात राहावे लागले. ती तक्रार करू शकत होती आणि कुरकुर करून म्हणू शकत होती, मी किती दरिद्री मुलगी आहे. इतर लोकांजवळ मोठी बैठक खोली आहे आणि एक मोठा पलंग असलेली खोली आहे, पण मला या दरिद्री माळ्यावर राहावे लागले, ज्याला पडदे देखील नाहीत. पण पोलियानाने नेहमी अशा काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला की ज्याने ती प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहू शकेल. कुठल्याही परिस्थितीची पर्वा न करता ती आनंदी राहण्याचे एक कारण शोधून काढत होती. म्हणून तिने आनंदी खेळाद्वारे त्या परिस्थितीमध्ये देखील आनंदी होण्याचे कारण असे विचार करून शोधले, मला आनंद आहे की मी पाहिजे तितके आकाशाला पाहू शकते, कारण मी या विना पडद्याच्या माळ्यावर राहते. एका दिवशी ती उशिरा घरी आली, यामुळे तिला रात्रीचे जेवण करायला उशीर झाला. रात्रीचे जेवण अगोदरच संपले होते आणि तिच्याकडे खाण्यासाठी फक्त एक पावाचा तुकडा होता. तिने त्या थोड्याशा अन्नाबद्दल असे बोलून कुरकुर नाही केली की इतर लोक मांस आणि चवदार भोजनाचा आनंद घेतात, पण माझ्याकडे फक्त एक पावाचा तुकडा आहे. त्याऐवजी तिने म्हटले, मला खरंच पावच जास्त आवडतो. पॉलियानाच्या सकारात्मक स्वभावामुळे ती ज्या कोणाला भेटायची तो तिच्याकडे आकर्षिला जात असे. जसा जसा आनंदी खेळ पुढे चालू राहिला, तिच्या गावाची मनस्थिती जी एकेकाळी उदासीन होती, आनंदीमय झाली. पॉलियानाप्रमाणे गावातील सर्व लोकांनी असे कारण शोधण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे ते आनंदी होऊ शकतील. तेव्हा संपूर्ण गावातील लोक हर्षाने व आनंदाने भरून गेले आणि कोणीच तक्रार किंवा कुरकुर करणारा नव्हता. जो कोणी आनंदी खेळामध्ये सहभागी होत असे, मग ती लहान मुले असो किंवा प्रौढ, त्याने आपल्या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे एक कारण शोधले. आपल्या बाबतीतही असेच आहे. जरी काही सदस्य म्हणू शकतात, माझ्या पतीने आपली नोकरी गमावली आणि महामारीमुळे माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले, पण त्या परिस्थितीमध्ये आपल्याला असे म्हणण्यापेक्षा आपल्या हृदयाला शुद्ध करणाऱ्या परमेश्वराच्या इच्छेला शोधले पाहिजे. आपल्याला असे म्हटले पाहिजे,
मी परमेश्वराचा खूप आभारी आहे की मला खरे पिता व माता परमेश्वराला भेटण्याची परवानगी दिली. आपल्याला परमेश्वराच्या इच्छेला शोधण्याची गरज आहे, जे आपल्याला आशीर्वाद देऊन शेवटी आपल्याला आनंद देऊ इच्छितात. आपल्याला विचार केला पाहिजे, पूर्वी माझे पती कामात इतके व्यस्त होते की त्यांच्याकडे बायबलमधील एक वचन देखील अभ्यास करण्याचा वेळ नव्हता. पण आता जेव्हा ते घरी असतात तेव्हा त्यांच्याकडे बायबलचा अभ्यास करण्यास व परमेश्वराजवळ येण्याकरिता जास्त वेळ आहे. यामुळे मी खूप आनंदी आहे. आपल्याला सर्व सियोनमध्ये आनंदी खेळ खेळायला पाहिजे, म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत नेहमी आनंद व हर्ष शोधू शकू. यामुळे पहिला थेसलोनिकरास अध्याय 5 काय म्हणतो? हे म्हणत आहे, सर्वदा आनंदी असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकारस्तुती करा. इतर लोकांसोबत आपली तुलना नाही केली पाहिजे आणि असा विचार करून स्वतःला उदासीनतेची जाणीव नाही होऊन दिली पाहिजे की त्या सदस्याकडे कोणतीही अडचण नाही पण माझ्याकडे खूप अडचणी आहेत. त्याऐवजी या आपण पोलियानासारखे होऊया, जिने म्हटले, माझे या पोटमाळ्यावर प्रेम आहे ज्यामध्ये पडदे नाहीत, कारण जसे मी आपले डोळे उघडते मी आकाशाला पाहू शकते. आणि जेव्हा तिच्याकडे खाण्यासाठी फक्त एक पाव होता तेव्हा तिने म्हटले, मला खरोखर पाव आवडतो. सर्व लोकांनो, आपल्याला सियोनमध्ये आनंदी खेळ नक्की खेळायला पाहिजे. जरी एखादा भाऊ किंवा बहीण तुम्हाला सहन न होण्यासारखे काही बोलले, पण तुम्हाला अप्रिय वाटण्याऐवजी असा विचार केला पाहिजे, आता मला हे माहीत आहे की मला कधीही कोणाला असे काहीही नाही बोलले पाहिजे, कारण की त्यामुळे असे जाणवते. तुम्हाला असाही विचार केला पाहिजे, हे पण न समजता की आजूबाजूच्या लोकांना कसे वाटेल, मी असे काही कसे बोलू शकतो, किंवा हे न जाणता हे कसे दिसते, मी त्या प्रकारचा हावभाव कसा बनवू शकतो. आपल्याला प्रत्येक प्रसंगात नेहमी असाच विचार करत राहायला पाहिजे. बायबल म्हणते, रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर कशाला पारखितो? परमेश्वर आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीत ठेवतात. ते आपल्याला प्रत्येक परिस्थितीत ठेवून काय परखितात? परमेश्वराने रानामधील इस्रायली लोकांच्या 40 वर्षांच्या दीर्घ जीवनादरम्यान त्यांचे हृदय पारखले. कधीकधी परमेश्वराने शत्रूंना खूप शक्तिशाली दिसू दिले आणि त्यांची हत्यारे अथवा त्यांच्या शहरांची स्थिती इस्रायल लोक जे फक्त रानात चालत होते त्यांच्या तुलनेमध्ये उत्तम वाटू दिली. त्यांना अशा शत्रूंशी लढावे लागले जे सर्वच मोठे धिप्पाड दिसत होते, जसे की ते स्वतःच्या दृष्टीत टोळ्याप्रमाणे भासत होते. तरी पण शेवटचा परिणाम काय होता? शेवटी परमेश्वराने इस्रायल लोकांना विजय मिळवून दिला, हो ना? त्यांना सतत स्मरण करून दिले जात होते, परमेश्वर आपल्या सोबत आहेत. जोपर्यंत परमेश्वर आपल्या बरोबर आहेत ते काहीच नाहीत. त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे, हो ना? यामुळे ते आपला आहार ठरतील. त्याप्रमाणे परमेश्वर नेहमी आपल्या हृदयाला शुद्ध करतात, म्हणजे आपण अडचणींवर मात करू, आपला विजय मिळवणे चालू ठेवू शकू. शेवटी परमेश्वर या लोकांचे मार्गदर्शन सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याकडे करतात. या आपण आज परमेश्वराच्या वचनाद्वारे पुन्हा एकदा हे समजून घेऊ. या आपण अनुवाद अध्याय 8 वर जाऊया. अध्याय 8 वचन 1, जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा. परमेश्वराचे कोणतेही वचन ज्याची पालन करण्याची ते आपल्याला आज्ञा देतात सोप्या नाहीत. कधी कधी परमेश्वर आपल्याला असे काही करण्याची आज्ञा देतात जे आपल्याला आवडत नाहीत किंवा आपल्याला ते करण्याचे मन नसते. कधी कधी परमेश्वर आपल्याला त्या मार्गावर चालण्याची आज्ञा देतात ज्यांवर आपली चालण्याची इच्छा नसते. जसे आपल्याला जे पालन करण्यास सांगितले आहे ती परमेश्वराची आज्ञा आहे, म्हणून आपल्यामध्ये एक अंतर्गत संघर्ष होऊ शकतो. आपण विचार करू शकतो, आज शनिवार आहे, जगातील इतर लोक आराम करत आहेत कारण हा आठवड्याचा शेवट आहे, मला चर्चमध्ये गेले पाहिजे की नाही? परमेश्वर आपले हृदय पारखतात. आपल्याला असा विचार करून आज्ञेचे पालन केले पाहिजे. पिता आणि माता या पृथ्वीवर आम्हा पापी लोकांना वाचवण्यासाठी आले, ज्यांनी स्वर्गात पाप केले होते. या कारणास्तव मला जाऊन या शब्दात दिवशी आनंदाने उपासना केली पाहिजे. संपूर्ण हृदयाने उपासना केल्यानंतर मला आशीर्वाद प्राप्त होईल. हे जाणून घेण्यासाठी की आपण आनंदी मनाने उपासना करण्यास येतो की नाही, परमेश्वर आपले हृदय पाहतात व पारखतात. जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथपूर्वक देव केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.
याचे स्मरण कर की तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्ष तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले, तुला लीन करावे आणि काय करावे, कसोटी पाहावी म्हणून. परमेश्वर आपल्या हृदयाला पारखून काय करत आहेत, आपल्या हृदयाला शुद्ध करत आहेत. परमेश्वराने 40 वर्षापर्यंत स्वर्गातून मन्ना वर्षविला. मग त्या सामर्थ्याने जेव्हा इस्रायल लोकांकडे पिण्यासाठी पाणी नव्हते तेव्हा परमेश्वर पाऊस पाडू शकत नव्हते काय? तथापि परमेश्वराने रानामध्ये इस्रायलचे नेतृत्व केले जेथे पाण्याचा एक थेंब देखील नव्हता. आणि जेव्हा त्यांनी पाणी नसल्याची तक्रार केली तेव्हा पाण्यासाठी मोशेला एका खडकावर मारू दिले. त्यांच्या कुरकुर करण्या अगोदर ते त्यांना पाणी देऊ शकत नव्हते काय? जेव्हा पण मी पाहतो की इस्रायल लोक 40 वर्ष रानात राहण्याच्या दरम्यान काय घडले होते तेव्हा मला आश्चर्य वाटते. त्यांनी तक्रार करण्या अगोदरच परमेश्वर त्यांना ते देऊ शकत होते ज्याची त्यांना गरज होती, तर त्यांनी तक्रार केली नसती. त्यांनी असे का नाही केले? याचे कारण काय होते? रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात. मग परमेश्वर प्रत्येक परिस्थितीमध्ये काय पारखतात? आपण विचार केला पाहिजे, आपल्याकडे परमेश्वर नाहीत काय? आपल्याकडे स्वर्गाचे राज्य नाही काय? प्रत्येक क्षणी आपल्याला विश्वासाला पारखण्यामध्ये परमेश्वराची गहन इच्छा शेवटी आपल्याला स्वर्गाच्या गौरवशाली राज्यामध्ये सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद देणे हा आहे. परमेश्वराने इस्रायल लोकांना लीन केले आणि ए नगरामध्ये त्यांचा पराजय होऊ दिला. याचे कारण निश्चित रूपात असे नव्हते की त्यांच्याकडे कुठली शक्ती नव्हती. जेव्हा आपल्याकडे परमेश्वराविषयी योग्य मानसिकता असते तेव्हा आपण आत येताना आशीर्वादित होऊ शकतो आणि बाहेर जाताना आशीर्वादित होऊ शकतो. परमेश्वराने आपल्यासाठी हा मार्ग उघडला आहे. या आपण अनुवाद अध्याय 8 द्वारे पुन्हा एकदा आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवूया. या आपण परत वचन 2 पाहूया. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेले 40 वर्ष तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले याचे स्मरण कर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मन्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. परमेश्वराचे वचन संपूर्ण आहे. जर आपण परमेश्वराच्या वचनांचे पालन करतो तर आपण आशीर्वादित होऊ शकतो. जर आपण परमेश्वराच्या वचनांचे पालन करतो तर स्वर्गाच्या राज्याचा तो मार्ग जो आपल्याला पहिल्यांदा माहीत नव्हता तो आपल्यासाठी उघडला जाईल. तथापि जेव्हा लोकांना परमेश्वराच्या वचनानुसार जगण्यासाठी सांगितले जाते तेव्हा बरेचसे लोक म्हणतात, आपण परमेश्वराच्या सर्व वचनांचे पालन कसे करू शकतो? बरेच लोक सहजपणे असे कारण सांगतात. या आपण वचन 4 सोबत सुरू ठेवूया. ही 40 वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत आणि तुझे पाय सुजले नाहीत. मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करतो तशी तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करत आहे, हे लक्षात ठेव. म्हणून आपण काय केले पाहिजे? तुझा देव परमेश्वर त्याच्या मार्गांनी चालून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळ. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. जेव्हा परमेश्वराने अब्रामला म्हटले, तुझा एकुलता एक पुत्र इसाकचे ज्याला तू वयाच्या 100व्या वर्षी जन्मास घातले होमार्पण कर, तेव्हा अब्रामकडे कशा प्रकारचे मन होते? तो विचार करू शकत होता, जर मी त्याला कायमचा ठेवू शकत नाही तर परमेश्वराने अगोदरच मला इसाकला का दिले? 100 वर्षाचा झाल्यानंतर त्यांनी मला एक पुत्र का दिला आणि आता ते त्याला माझ्यापासून परत मागत आहेत? हे योग्य नाही. तो माझा एकुलता एक पुत्र आहे. तो याप्रमाणे तक्रार करू शकत होता. त्याच्या मनामध्ये चांगले विचार व वाईट विचारांमध्ये युद्ध झाले असेल. पण अब्राहमचा विश्वास खूप दृढ व स्थिर होता. त्याला परमेश्वराच्या अभिवचनावर पूर्णपणे विश्वास होता की ते त्याच्या पुत्राच्या द्वारे त्याची संततीला आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे बनवतील. याच कारणाने जरीही इसाकशिवाय कुठलीही संतान नसतानाही त्याचे मन अजिबात डमगले नाही. त्याने विचार केला, जरी मी इसाकला होमार्पण करण्याच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करतो तर परमेश्वर मला नक्कीच असंख्य संतती देतील, जरी त्यांना माझ्या मुलाला मेल्यातून परत आणावे लागले. जसे की अब्राहमाकडे परमेश्वराच्या वचनांवर इतका संपूर्ण विश्वास होता
म्हणून परमेश्वराने त्याला विश्वासांचा पूर्वज अशी मौल्यवान पदवी देखील दिली. परमेश्वराने असे म्हणून त्याला आशीर्वाद दिला, तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. जेव्हा आपण त्या मार्गावर एक दृष्टी टाकतो ज्यावर विश्वासाचे पूर्वज एक एक करून चालले होते, तेव्हा आपण खरोखर जाणीव करू शकतो की परमेश्वरच ते आहेत जे या मार्गाद्वारे आपल्याला हृदय पारखतात व शुद्ध करीतात. 40 वर्षापर्यंत रानामध्ये इस्रायल लोकांच्या हृदयाला पारखून शुद्ध केल्यानंतर परमेश्वराने मार्गदर्शन कोठे केले? परमेश्वराने कनानकडे त्यांचे नेतृत्व केले. ज्याप्रमाणे विश्वासाच्या रानामध्ये आपल्या हृदयाला सतत पारखून शुद्ध केल्यानंतर परमेश्वर आपल्याला कुठे घेऊन जाऊ इच्छितात? ते आपल्याला सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाऊ इच्छित नाहीत काय? सर्व लोकांनो, काय तुमची स्वर्गात इच्छा नाही? तुम्ही तिथे जाऊ इच्छिता आणि मी देखील. स्वर्गाचे राज्य एक अशी जागा आहे जिथे आपल्याला व संपूर्ण मनुष्य जातीला नक्कीच गेले पाहिजे. परमेश्वराने आपल्याला त्यांच्या आज्ञा दिल्या आहेत म्हणजे आपण स्वर्गामध्ये जगू शकू. आपण विचार करू शकतो की हे चांगले असते की परमेश्वराने आपल्याला कुठलीच आज्ञा दिली नसती. आपण कसेही जगलो असतो तरीही स्वर्गात प्रवेश करू दिला असता, कारण आपण त्यांची संतती आहोत. पण परमेश्वर आमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीत व प्रत्येक क्षणी हस्तक्षेप करतात. ते आमच्या डोक्यांचे केस देखील मोजतात. आपल्याला भिन्न परिस्थितीमध्ये ठेवून परमेश्वर आपल्या हृदयाला पारखणे सुरू ठेवतात आणि आपल्या हृदयाला पाहत असतात. म्हणून जरीही आपण लाखो वेगवेगळ्या परिस्थितींचा अनुभव करू, आपल्याला पोलियानासारखे आनंदीच्या गोष्टीला शोधले पाहिजे. कधी कधी परमेश्वर आपल्याला कठीण परिस्थिती देतात, कधी कधी परमेश्वर आपल्याला उपाशी राहू देतात आणि कधी कधी परमेश्वर आपल्याला तहानेला राहू देतात. त्या परिस्थितीमध्येही आपल्याला ते शोधले पाहिजे ज्याने आपण आनंदी राहू शकतो. इस्रायल लोकांनी हा विचार केला पाहिजे होता, कमीत कमी आपल्याला फटके नाही मारले जात आहेत, छळले नाही जात आहे, धनाच्या ओरडण्याचा सामना नाही करावा लागत आहे किंवा आपण कठोर कष्ट करण्याचे दुःख नाही उचलत आहोत. परमेश्वर आम्हाला आणखी जास्त मैत्रीपूर्ण परिस्थितीमध्ये घेऊन आले आहेत. जर पोलियाना रानामध्ये असती तर लहान मुलगी असून देखील ती काहीशी अशा प्रकारे म्हणली असती, आपले सियोन असेच असले पाहिजे. या आपण 1 थेसलोनिकरास अध्याय 5 वचन 12 वाचूया. बंधुजन हो, आम्ही तुम्हास विनंती करतो की तुम्हामध्ये जे श्रम करीतात प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करीतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. आपल्याला आणखी काय केले पाहिजे? तुम्ही आपसात शांतीने राहा. हे परमेश्वराचे वचन आहे. परमेश्वर आपल्याला आपापसात शांतीने राहायला सांगतात. तथापि आपल्याला काही असे वातावरण किंवा अशा लोकांचा सामना करावा लागेल ज्यांनी आपल्याला आपसात शांतीने राहणे कठीण होईल. जरी आपल्यासाठी आपसात शांतीने राहणे सोपे असते तर परमेश्वर आपल्याला असे करा म्हणण्याची गरज नव्हती. या आपण वचन 14 सोबत वाचूया. बंधूंनो, आम्ही तुम्हाला बोध करतो की अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा. आपल्याला कसे राहायचे आहे? सर्वदा आनंदित असा. आपल्याला सियोनमध्ये आनंदी खेळ खेळण्यास कुशल असले पाहिजे. जेव्हा परमेश्वर आपल्याला सर्वदा आनंद करायला सांगतात तर त्याचा अर्थ आहे की आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद शोधण्याची गरज आहे. मग ती परिस्थिती चांगली असो, कठीण असो अथवा दुःखाची असो. जेव्हा एक व्यक्ती आनंदी खेळ खेळण्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा त्याचा परिसर बदलून जाईल आणि मग पूर्ण देश बदलून जाईल. शेवटी संपूर्ण जग बदलेल. सर्वदाचा अर्थ आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये धन्यवाद दिला पाहिजे. जरी आपल्याला अशा वातावरणात किंवा परिस्थिती ठेवले जिथे धन्यवाद देण्यासाठी काही शोधणे कठीण वाटते. ही कोणाची इच्छा आहे? या आपण वचन 18 सोबत सुरू ठेवूया. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका, संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.
काही लोक कदाचित म्हणू शकतात, जगामध्ये कोणीही याप्रमाणे जगत नाही, तर आम्ही मूर्खाप्रमाणे का जगावे? आपण मूर्खासमान नाही जगत आहोत, पण आपण वास्तविकरित्या प्रतिभावान व्यक्तीप्रमाणे जगत आहोत. असे का आहे? काय आपण त्या मार्गाला नाही निवडले आहे, जिथे आपण आत येताना आशीर्वादित आणि बाहेर जाताना आशीर्वादित होऊ शकतो आणि शेवटी स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकतो? दुष्ट लोकांना पाहिल्यानंतर तुम्ही इतके हैराण होता की तुम्ही विचार करू शकता, माझी इच्छा आहे की ते नष्ट व्हावे. पण दुष्टांबद्दल येशूने म्हटले, त्यांना क्षमा करा, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. अगदी जेव्हा स्टेफनाला दगडमार करून जीवे मारले जात होते, तेव्हाही तो असे म्हणू शकला, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. तो उपकारस्तुती करू शकला, कारण स्वर्ग जिथे तो चालला होता अगदी त्याच्या समोर होते. दुष्ट त्याप्रमाणे जगल्यानंतर नरकात जातील, पण आपण जसे जगत आहोत तसेच जगल्यानंतर स्वर्गात जात आहोत. म्हणून काय अशा व्यक्तीला ज्याच्याकडे खूप काही आहे, त्या व्यक्तीसाठी खंत नाही वाटणार ज्याच्याकडे काहीच नाही? त्यांना वाटते की त्यांच्याकडे सर्व काही आहे, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे काहीच नाही आहे. आपल्याकडे त्यांच्या तुलनेमध्ये खूप जास्त नाही काय? म्हणून परमेश्वर म्हणत आहेत, सर्वदा आनंद करा, ही माझी इच्छा आहे. हे आपल्या स्वर्गीय पिताची इच्छा आहे. हे पाहण्यासाठी की आपल्याकडे सर्व परिस्थितीमध्ये उपकार स्थिती करण्याचे मन आहे की नाही. कधीकधी परमेश्वर आपल्या आजूबाजूला अनपेक्षित व अप्रिय घटना घडू देतात. जरी इतर लोक आनंदाने जगताना दिसतात, कारण त्यांच्याकडे हे आणि ते आहे, पण आत्मिक दृष्टिकोनात ते सर्व दयनीय लोक आहेत. या उलट परमेश्वर आपले डोळे उघडतात, म्हणजे आपण आत्मिक गोष्टींना पाहू शकू. परमेश्वर आपल्याला त्या ऐकू आणि समजू देतात. परमेश्वर आपल्याला दर शब्दात दिवशी स्वर्गीय आशीर्वादांना जमा करण्याची वेळ घेण्यासाठी देखील परवानगी देतात, पण ते आपले संपूर्ण जीवन नष्ट होणाऱ्या गोष्टींसाठी घालवित आहेत. ते किती दयनीय आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात, सर्वदा आनंद करा, मी आता तुमच्या हृदयाला पारखून शुद्ध करीत आहे. परमेश्वर असेही म्हणतात, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. जेव्हा पण तुम्ही कठीण प्रसंगात असाल तेव्हा प्रार्थना करा. या आपण प्रत्येक वेळी संवाद साधूया. ही तुम्हामध्ये परमेश्वराची इच्छा आहे. आपण खरोखर आशीर्वादित आहोत की परमेश्वर आपले माता पिता आहेत. आपले पिता आणि माता प्रत्यक्षात क्षमाशील, उदार आणि सहनशील आहेत. यावेळी देखील परमेश्वर येथे आपल्यासोबत आपल्या पिता आणि माताच्या रूपामध्ये आहेत. जरी आपण स्वर्गातील पापी आहोत, पण पिता आणि मातांनी आपला द्वेष नाही केला. त्याऐवजी त्यांनी आपले स्वर्गीय राजसंस सोडून दिले आणि आपल्या गौरवशाली पवित्र शरीराला माणसाच्या डेऱ्यामध्ये लपवत या पृथ्वीवर साधारण मानवाच्या रूपात आले. पिताने आपले मौल्यवान रक्त देखील वधस्तंभावर सांडले आणि माता या वेळेपर्यंत सर्व त्रास सहन करून आणि मनुष्याप्रमाणे जन्म, म्हातारपण, आजारपण आणि मृत्यूला सामोरे जाऊन सर्व अडचणींचा अनुभव घेत आहे आणि सियोनच्या संततीची काळजी घेत आहे. आपण नेहमी आपल्या शारीरिक पिता आणि शारीरिक माताची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो. त्याप्रमाणे आपण नेहमी या पृथ्वीवरील आपले जीवन जगण्यात दंग असताना आपल्या स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताबद्दल विचार करत नाही. या आपण नेहमी पिता आणि माताचे भय बाळगण्यासाठी विश्वासासोबत एक कृपापूर्ण हृदय ठेवू आणि म्हणू, ज्या मार्गावर आपण चालत आहोत तो मार्ग आहे ज्यावर पिता आणि माता आपल्याला घेऊन जाऊ इच्छितात. हा मार्ग आहे जो त्यांनी आमच्यासाठी विस्तीर्ण केला आहे, जरी यामध्ये कधी कधी टेकड्या आणि खड्डे असोत. यामुळे आम्ही शेवटपर्यंत निष्ठेने या मार्गावर चालू. परमेश्वर म्हणतात, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. यासाठी या आपण शेवटपर्यंत धीरासोबत या मार्गाचे पालन करूया. मी पुन्हा एकदा आपले पिता आणि आपली माता होण्यासाठी स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताला धन्यवाद, गौरव, स्तुती देऊ इच्छितो. ही आशा करून की तुम्ही खूप कृपा प्राप्त केली आहे, मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. आपले खूप खूप आभार.